तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर कारवाई व्यर्थ जाणार आहे. त्यांनी धाड टाकली म्हणून आपल्याला जाग आली. आपण खात असलेले दूध, तूप, मावा आणि सगळंच काही भेसळयुक्त आहे. त्यांच्या कारवाईचे सत्र पाहता काही दिवसांनी त्यांची बदली होणार हे नक्की आणि तेव्हा काय कुणीतरी मसिहा येईल आणि आम्हाला वाचवेल ही आहे आपली खरी मानसिकता. तुकाराम मुंढेंनी न्यूजपेपरमध्ये वडापाव देण्यास मनाई केली. पण वर्षानुवर्षांपासून आपण न्यूजपेपरच्या शाईचे अन्न खात आलोय. रस्त्यांवर मिळणारे स्ट्रीट फूड माहीत आहे की अनहायजेनिक आहे. घाण हातांनी कामे केली जातात. नालीचे पाणी वापरण्याचे आणि युरिन पाणीपुरीत टाकण्याचे व्हिडिओ व्हायरल होतात तरीही आपण फार चवीने ते खातो. आपण बिल मागत नाही, तिथे स्वच्छता नसते, संशयास्पद दुकानांबद्दल तक्रार करत नाही, स्वस्त मिळाले तर गुणवत्ता तपासत नाही, पण धाड पडली तर अचानक संताप व्यक्त करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, नागरिक झोपलेले असतील तर एकट्या अधिकाऱ्याच्या प्रामाणिकपणाने देश बदलत नाही. आज आपण तुकाराम मुंढेंचे कौतुक करत आहोत आणि ते करायला सुद्धा हवे. अशा अधिकाऱ्यांची खूप गरज आहे भारताला. पण त्याहून जास्त गरज आहे अशा नागरिकांची जे फक्त सोशल मीडियावर राग व्यक्त करणार नाहीत तर स्वतःची जबाबदारीही स्वीकारतील. कारण प्रत्येक वेळेला आपल्याला वाचवण्यासाठी एखादा तुकाराम मुंढे येईलच याची खात्री नाही.